शारदीय नवरात्रोत्सव 2025 ची तयारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत पारंपरिक पद्धतीने सगळे सुरू आहे। मंदिराची स्वच्छता आता पूर्ण झालेली आहे, आवारातली स्वच्छता सुरू आहे, रंगरंगोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। आज सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता सुरू आहे, उद्या चांदीच्या वस्तूंची सगळ्या स्वच्छता होईल। त्यानंतर आपल्या मंदिराचे सजावट होऊन हे नवरात्रीसाठी आपण सज्ज होऊ आणि सोमवारी सकाळी घट बसवल्यानंतर तो फुडल्यानंतर ही शारदीय नवरात्रोत्सवाची अधिकृत सुरुवात होईल। दररोज मंदिराचे बाहेरचे दरवाजे 4 वाजता उघडतील आणि 4:45ला देवीचा गाभारा उघडला जाईल आणि तिथून नित्यनैमित्तिक सर्व पूजा अर्चा होतील। दुपारी 2 वाजता मुख्य पूजा बांधली जाईल आणि त्यानंतर रात्री 9:30 वाजता सुवर्ण पालखी होऊन त्यानंतर शेजारतीनं मंदिराच्या नवरात्र दिवसाची सुरुवात सांगता होईल आणि दररोज रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर हे खुलं असणार आहे। त्यानंतर पंचमीला देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाईल, अष्टमीला नगर प्रदक्षिणा असेल आणि दसऱ्या दिवशी ही पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा चौकात जाईल। अशा पद्धतीनं ते पारंपरिक सर्व ते विधी होतील आणि भाविकांच्या सोयीसाठी आपण सर्व ते तयारी करत आहोत। दर्शन रांग ही पूर्ण कव्हर राहील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, कारण पावसाळी वातावरण अजूनही आहे। त्याचबरोबर शेतकरी संघातून भाविक आत आल्यापासून देवीपर्यंत जायसाठी त्याला किती वेळ लागतो हे बघायसाठी आपण AI माध्यमाचा वापर करतोय। IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्या माध्यमातून आपण हे ज्योतिबाच्या षष्ठी यात्रेमध्ये पण प्रयत्न केले होते आणि त्याचा यशस्वीता बघून आपण इथं त्याचा वापर करतोय। दर्शन रांगेत प्रवेश केलेला भाविक फेस रिडिंग झाल्यावर तो किती वेळात देवीपर्यंत पोहोचतोय याचा अभ्यास करून तो रांग कुठं रेंगाळती, त्याला कुठं वेळ लागतोय हे सगळं आपण काटेकोरपणे बघून कमीत कमी वेळात कसं दर्शन होईल याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर पोलीस विभागाच्या सहाय्यानं आपण पोलीस रेकॉर्डवरचे सर्व गुन्हेगारांचे फेसेस आपण त्याच्यावर अपलोड करतोय, जेणेकरून गर्दीत जर असा कोणी अपकृत्य करण्यासाठी आलं तर आपल्याला ते सहज बाजूला करता यायला पाहिजे। त्याचबरोबर AIचा वापर आपण गर्दीच्या नियंत्रणासाठी करतोय, म्हणजे समजा ह्या रामाच्या पाराच्या चौकामध्ये 1000 लोकांची क्षमता आहे आणि इथं 2000 लोकांची गर्दी झाली असं आपल्याला हेड काउंट मध्ये आलं फोटोमध्ये, तर AIच्या माध्यमातून आपल्याला ते लगेच समजेल की इथे जास्त गर्दी झालेली आहे आणि ती गर्दी कशी बाजूला करता येईल आणि नियमित दर्शन रांग कशी राहतील यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने आपण केलेल्या आहेत। जवळजवळ 120 कॅमेऱ्याच्या माध्यमातून CCTVचं नियंत्रण असणार आहे। आपल्या पागा इमारतीच्या स्वच्छतागृहासह पार्किंगमध्ये 10 स्वच्छतागृह आणि वेगवेगळ्या पार्किंगमध्ये 64 तात्पुरती स्वच्छतागृह आपण उभारतोय आणि भाविकांच्या सोयीसाठी सर्व ते प्रयत्नांना आपण सज्ज आहोत। तिन्ही बाजूला आपण ॲम्ब्युलन्स, फायर फायटर हे सगळं सज्ज केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील आहे। भाविकांनी पण स्वयंशिस्त पाळावी असे मी त्यांना आवाहन करतो। त्याचबरोबर मौल्यवान दागिने आणि लहान मुलं यांची काळजी घ्यावी। त्याचबरोबर पारंपरिक वेशातच मंदिरात येऊन इतर सर्वांच्या भावनांचा आदर राखावा असं आवाहन करतोय आणि येणाऱ्या नवरात्रोत्सव सर्वांना सुख समाधानाचं जावो